हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णव आता रागावून चिडून खाली आलेला असतो. त्याने ईश्वरीचं एकही बोलणं ऐकून घेतलेलं नसतं. दुसरीकडे अंजली सुद्धा अर्णवला सांगायचा प्रयत्न करत असते, पण अर्णवला आता एकही शब्द ऐकायचा नसतो. तेवढ्यातच दारावर सुप्रिया येते. सुप्रिया आल्यावर विचारते, आहे का कोणी? त्यावर आता अंजली त्यासोबत मामा म्हणतात, या 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 असं बोलून तिचं स्वागत करतात. त्याच वेळेला आता जेव्हा ईश्वरीच्या आईला बसायला सांगितलं जातं तेव्हा ईश्वरीच्या आईला ईश्वरी कुठेही दिसत नाही. त्यामुळे ईश्वरीच्या आईला प्रश्न पडतो की इशू घरात नाही आहे की काय? आणि म्हणूनच आता इशूची आई विचारते, काय हो, इशू घरात नाही आहे का? आहे ना, इशू आपल्या खोलीत आहे असं अंजली सांगते. इकडे मात्र आता ईश्वरीची एवढी चिडचिड होत असते की अर्णवने एकतर तिचं ऐकून घेतलेलं नसतं. त्यातच आता तिला कळत नसतं की काय करू. मग आता अंजली खालून आवाज देते आणि म्हणत असते की इशू, ए इशू, खाली बघ कोण आलंय. त्याबरोबर आता इशूला आपल्या आईचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे इशू खूपच जास्त खुश होते. आणि इशू जेव्हा आता खुश होते तेव्हा मात्र आता ती पाहतच राहते. तिला कळतं की कोण आलेलं आहे ते, आणि त्यामुळेच ना तिला आनंद झालेला असतो. सगळ्यात आधी आईला येऊन मिठी मारते. आईला येऊन मिठी मारल्यानंतर ती म्हणते की बरं झालं ग आई, मला तुझी आठवण येत होती. आणि त्याच वेळेला तिच्या डोळ्यात ना पाणी येतं. अगं इशू, रडायला काय झालं आहे? काही प्रॉब्लेम आहे का? असं देखील आई आता तिला विचारू लागते. नाही ग आई, काही प्रॉब्लेम नाही आहे, जस्ट तुला पाहिलं ना बऱ्याच दिवसांनी, म्हणून मला रडू आलं असं आता ती सांगू लागते. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती सांगते तेव्हा मात्र आता अर्णव तिच्याकडे पाहू लागतो. आता इकडे अर्णवला मात्र समजत असतं की हे सगळं काही आपल्यामुळेच होत आहे, हिच्या डोळ्यात पाणी वगैरे. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव तिच्याकडे फक्त बघत असतो, कारण तो यावेळेला तिच्यावर रागवलेला असतो. तर दुसरीकडे इशूला आता आई म्हणत असते की तू बऱ्याच गोष्टी आता सासरी आलीस ते विसरायला लागली आहेस का? काय झालं आई, असं का म्हणतेस तू? त्यावर आता इशू असं विचारल्यावर आई म्हणते, अगं मग बरोबर ना आई, बाबांची ॲनिव्हर्सरीसुद्धा तू विसरलीस. असं म्हटल्याबरोबर आता इशूच्या लगेच लक्षात येतं. ती म्हणते, अगं हो गं, माझ्या तर लक्षातच नाही तुमची ॲनिव्हर्सरी आहे ते. कसं काय विसरू शकते गं मी आई? गं, लग्न झाल्यावर बऱ्याच गोष्टी विसरायला लागली आहेस. तुला आमची आठवण तरी कुठे येते गं? तू विचारतेस तरी का आम्हाला कॉल करून कधी? आम्हीच तुला कॉल करत असतो. असं बोलून आता आई मुद्दामून मजा घेत असते. इकडे मात्र आता इशू ठरवते की अर्णवसोबत भांडण झालं आहे तर आपण आता इथे थांबायचं नाही. आपण लवकरात लवकर घरी निघून जायचं आपल्या माहेरी. म्हणजे तेव्हा जाऊन या अर्णवला आपली खरी किंमत कळेल असंच काहीच आता तिला वाटत असतं. आणि म्हणूनच आता ईश्वरी जी आहे ती आपल्या आईला सांगते की आई चल, मी तुझ्यासोबत माहेरी येते, आपण माहेरी जाऊया. इशू म्हणते, इशूने हे बोलल्याबरोबर आई म्हणते की हो, खरंच का? खरंच तू आलीस ना तर खूप बरं होईल, म्हणजे मला तेवढी मदतही होईल ना. मग चालेल ना, मी इशूला घेऊन गेले तर. तसंही माहेरपणालाही मी नेलं नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. अर्णव मात्र आता या सगळ्यात काहीच बोलत नसतो, तो शांतच असतो. मात्र इकडे इशूच्या आईने आता सगळ्यांनाच आमंत्रण दिलेलं असतं आणि त्याचसाठी खास ती आलेली असते. आणि त्याचसोबत ती आता आलेली असते ती म्हणजे वल्लरीला पाहायलासुद्धा. आणि म्हणूनच ती इन्व्हिटेशनसुद्धा देत असते आणि म्हणत असते की चला, आलाच आहात तर मी मामीनासुद्धा बघून घेते, पण तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे ॲनिव्हर्सरीला, मला काही कारणं चालणार नाही आहेत. त्यावर इकडे मात्र अंजली म्हणते की काकू, माझं काही खरंच सांगता येणार नाही, कारण का माझं सध्या मळमळ हे जरा जास्त चालू आहे, त्यामुळे माझ्यावर एवढं हे नका ठेवू, मी येईनच असं. पण एवढं लक्षात ठेवा की बाकी सगळेजण येतील, मग तर झालं ना, चालेल ना एवढं सगळं, असं देखील आता ते विचारू लागते. आणि त्यावर आता अंजलीला ईश्वरीची आईसुद्धा होकार देते. तर ईश्वरी म्हणत असते की आई तू थांब, मी पटकन ना बॅग भरून घेऊन येते, मला ना आता तुझ्यासोबत यायचंच आहे, मी ठरवले, आपण जाऊया, असं देखील ती आता आपल्या आईला बोलत असते. तर दुसरीकडे मात्र मामांना वल्लरीबद्दल आता आई विचारत असते, म्हणजे सुप्रिया विचारत असते. मग आता मामा म्हणतात की ती आहे ना, रूममध्येच आहे, तुम्हाला भेटायचं आहे का तिला? थांबा, आकाशला सांगतो तुम्हाला घेऊन जायला. आकाशला आता हाक मारलं जातं. मामा आकाशला बोलवतात आणि जा जरा ह्यांना आपल्या खोलीत घेऊन जा, आईंना भेटायचं आहे. आईला भेटायचं आहे का ह्यांना? हो हो चालेल, मी घेऊन जातो हां, चला.
आणि त्याच वेळेला इथे इशू आणि त्याचसोबत अर्णव हे दोघंही जण आता वरती गेलेले असतात. म्हणजे इशू गेलेली असते पहिल्यांदा, त्या मागोमाग अर्णवही जातो. इकडे मात्र आता मामा आणि अंजलीमध्ये डिस्कशन होत असतं. तर मामा जो आहे तो अंजलीला म्हणत असतो की आता काय करायचे. तर अंजली म्हणते मलाही काही कळत नाही आहे. अरे मामा खूप जास्त रागवला आहे बघ ना, हे दोघंही जण केवढा तो राग यांचा मला कळतच नाही आहे. आता त्या रागवल्यानेच ती माहेरी निघून जाते. तर मामा म्हणतात की अशी छोटी मोठी भांडणं जी आहेत ना ती त्या संसारातच चालतातच. आता इशू रूममध्ये येऊन सगळं सामान तिचं भरत असते, बॅग वगैरे काढते. ती सामान भरत असतानाच अचानकपणे अर्णव तिथे येतो आणि अर्णव तिला विचारतो की काय चाललंय तुझं. ईश्वरी म्हणते दिसत नाही का मी बॅग भरते, मी आता जाते माझ्या माहेरी, राहा तुम्ही आरामात, बिंदास्त राहा, मी काही बोलणार नाही आहे तुम्हाला. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की मी तुला बोललो आहे का तुला कुठे जायचं आहे, मी तुला फक्त एवढंच म्हणालो होतो, पण तुम्हाला तर ऐकूनच नाही घ्यायचं आहे ना, मग मलाही कोणत्याच विषयावर तुमच्याशी बोलत बसायचं नाही आहे, मला जाऊ दे. अर्णव म्हणतो की तू माझ्या नजरेसमोर सेफ असतेस. ईश्वरी म्हणते राहू दे, नजरेसमोर सेफ असते वगैरे ना, मला काही सांगू नका तुम्ही, मला आता आईकडे जायचं आहे, मी ठरवलं आहे तर मी जाणारच आईकडे. असं देखील आता ते ठरलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती पूर्ण तयारीनिशी असते. अर्णव तिला साड्यासुद्धा भरायला बॅगेत देत नसतो, तर अर्णव तिच्या हातातनं ती साडीसुद्धा खेचून घेतो. ईश्वरीने बाकी सगळ्या साड्या बॅगेत भरलेल्या असतात. तर ईश्वरीला आता अर्णव म्हणत असतो की काय ऐकायचंच नाही आहे का तुला, नको ना जाऊ, बोललो आहे ना मी तुला. तर ईश्वरी म्हणते मला आता काही सांगू नका, माझं ठरलेलं आहे तर मी जाणारच आहे म्हणजे आहे, बाकी मला कोणत्याही गोष्टी तुम्ही सांगू नका. असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता अर्णवच्या हातात एक साडी असते. ईश्वरीला तो देत नसतो. ईश्वरी म्हणते जाऊ दे, नाही द्यायची ना, नका देऊ, नेसा तुम्हीच साडी. असं आता ईश्वरी अर्णवला रागारागात बोलते, कारण ईश्वरीना अर्णवला बऱ्याच गोष्टी सांगू पाहत असते, पण अर्णवला त्या गोष्टी ऐकायच्याच नसतात आणि त्यामुळेच ना अर्णव जो आहे तो या मोठ्या संकटांना सामोरं जात असतो. म्हणजेच अर्णवलाही कळत नसतं की त्याने कोणाशी पंगा घेतला आहे. ही शेवटी इंदोरी जिलेबी आहे, ती तशीच वागणार ना, एकदम अशी ढासू अशी. दुसरीकडे आता वल्लरी फोनवर बोलत असते आणि तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की कोणीतरी आपल्या रूममध्ये येतोय. खास करून सुप्रियाचा आवाज येत असतो. सुप्रियाचा आवाज जसा त्याला येतो तसा मात्र आता इकडे वल्लरी जी आहे ती लगेचच आपला फोन ठेवते आणि ती विचार करते की कोणीतरी येत आहे. नाही, आता मला काही झालं तरी इथून लपावंच लागणार आहे. आणि म्हणूनच ती आता लगेच सोफ्यावर आपलं अंग टाकून घेते आणि ती आता विचार करते की जरा गपचूपपणे निवांत पडूया, म्हणजे हिला तर आपण काही दिसणार नाही. आणि म्हणूनच ती आता निवांत पडायचं ठरवते. जेव्हा आता ती निवांत गाढ अशी झोपलेली असते ना, तेव्हा तिथे आकाश सुप्रियाला घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो की अगं आई बघ ना कोण आलंय. सुप्रिया आली, म्हणजेच ईश्वरीची आई आली, उठ ना, त्या तुला बघायला आल्या आहेत, असं देखील आकाश बोलत असतो. तर यावर सुप्रिया म्हणते अरे त्या झोपल्या आहेत, मग आपण कशाला त्यांना ना झोपमोड करूया त्यांची, जाऊ दे त्यांना झोपू दे, तसंही त्यांना आरामाची गरज आहे आणि त्यामुळेच त्यांना झोपू दे असं मला तरी वाटतंय. तर इकडे मात्र माझी आणि त्यांची कधीच भेट होत नाही आहे, म्हणजे कधी योग येणारे जुळूंना खरंच कळत नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा मी प्रयत्न करते त्यांना भेटायचा, पण तेव्हापासून तसंच झाले, लग्नातही भेट नाही झाली आणि आताही. निदान त्यांना ॲनिव्हर्सरीला तरी घेऊन या, मग म्हणजे आमची भेट तरी होईल, असं देखील सुप्रिया आता बोलत असते. कारण वल्लरी मुद्दामून तिचं तोंड लपवत असते. तिला काही झालं ना तरी आता दाखवायचं नसतं ना, त्यासाठी तिची ही धांदल सुरू असते. तर सुप्रिया गेल्यानंतर वल्लरी मात्र आपल्या तोंडावरचा तो फडका बाजूला करते आणि त्यानंतर इकडे तिकडे पाहते. ती आता विचार करते की नाही, काही झालं तरी याच्यावर काहीतरी तोडगा काढायलाच हवा, या ईश्वरीचाच आता कायमचा बदला घ्यायला हवा, असंच आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं. आणि त्यामुळेच ना आता ती विचार करत असते, आता कशी बशी वाचली या ब्लँकेटमुळे, पण उद्या या सगळ्यात मी वाचेनच असं नाही ना, असाच विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. दुसरीकडे मात्र आता ईश्वरीने बॅग वगैरे भरलेली असते आणि ती खाली तयार होऊन आलेली असते. आणि त्याच वेळेला आता आकाश आणि त्याचसोबत सगळ्याच जणांचा ईश्वरी निरोप घेते. पण त्यावेळेला ना ती या सगळ्याबद्दल ना अर्णवला काहीच बोलत नाही. तर मामांनासुद्धा आता सुप्रिया सांगत असते की मी मामींना भेटायला गेले होते, पण त्यांना निवांत झोपले आहे, तर मग म्हटलं त्यांनाही जरा जागरण नको ना,
म्हणून म्हटलं जाऊ दे, झोपू दे त्यांना, त्यांना आरामाची गरज आहे सध्याला, मग होऊ दे त्यांचं सगळं व्यवस्थित. तर मी सांगितले म्हणून ॲनिव्हर्सरीला या, कोणाचंही मी काही कारण ऐकणार नाही आहे. तर आकाश म्हणतो की हो हो काकू, आम्ही येणारच आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं देखील आता आकाश सांगू लागतो. काही गरज लागली, काही मदत हवी असली तरी सांगा, मी येईन, असं देखील आकाश सांगतो. कारण त्याला तिकडे जाऊन नमुला भेटता येईल ना, म्हणून त्याचं हे सगळं सुरू असतं. तर इकडे आता ईश्वरी आईला सांगत असते की चल आपण जाऊया. अर्णव म्हणत असतो की थांबा, मी तुम्हाला गाडीने सोडायला येतो. पण इकडे मात्र आता अर्णवला इकडे ईश्वरी न सांगता डायरेक्टच आईला आपल्या बोलत असते की आई, आपण जाऊया ना रिक्षाने, तसंही आपल्याला मार्केटमध्ये काही सामानही खरेदी करता येईल ना, आपण सामान खरेदी करूया आणि तसंच पुढे जाऊया, मग आपलं शॉपिंगही होईल आणि सगळ्याच गोष्टी एकदम आपल्या होतीलच ना, असं देखील ती आपल्या आईला सांगते. तर तिच्या आईलासुद्धा ते म्हणणं पडतं. आई म्हणते की ठीक आहे चालेल, आपण रिक्षाने जाऊया. इकडे आता अंजलीला निरोप देत असते ईश्वरी आणि म्हणत असते की ताई तुमची काळजी घ्या, मी 2च दिवसात परत येते, ठीक आहे. आणि त्यानंतर ती जाताना अर्णवला जराही बोलत नाही की मी माहेरी जाते. ईश्वरी आपल्या आईसोबत जात असते. तर अर्णवला असं वाटत असतं की एकदा तरी ती मागे वळून पाहिल, तिला आपली गरज वाटेल. पण इशूला इथे काही त्याची गरज नसते. इशूला तर राग आलेला असतो ना भयंकर, म्हणून ती अर्णवशी बोलतही नाही, डायरेक्ट बॅग वगैरे घेते आणि निघायला जाते. तर आता जेव्हा ती निघते तेव्हा मात्र अर्णव एकटक बघत असतो. अर्णवला राग येत असतो. तर इकडे मात्र आता अंजली अर्णवला बोलत असते की अर्णव, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे, जरा ये ना तुझ्या रूममध्ये. इकडे मात्र आता मामांना आकाशकडनं कळलेलं असतं की वल्लरी झोपलेली आहे, गोळ्या खाऊन बहुतेक काही झोपली असेल असं आकाश बोलतो, निघून जातो. परंतु मामांना संशय येत असतो. मामा म्हणतात की ही गोळ्या रात्रीच्या आहेत, म्हणजे जेवून झाल्यानंतरच्या आहेत, हिला मी बघितलंही नाही आहे गोळ्या घेताना, मी आता कशी गोळ्या घेऊन झोपली, नक्कीच ना काहीतरी गडबड आहे, ही जण खरंच मला ना कधी कधी कळत नाहीचं काय चाललेलं असतं, असं देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मामा आता बारकाईने विचार करू लागतात. दुसरीकडे अंजली आणि अर्णव हे दोघंही जण रूममध्ये असतात. त्याच वेळेला अंजली अर्णवला समजवायचा प्रयत्न करत असते आणि ती त्याला सांगत असते की अर्णव, तू खूपच जास्त चिडचिड केलीस बघ रे, मला असं वाटत होतं की तू थोडं तरी समजून घेशील, पण तू समजूनही घेतलं नाहीस आणि बघितलंच ना ईश्वर शेवटी निघून गेली. या सगळ्यात ना खरं तर माझीच चूक होती, म्हणजे मला कळलं नाही तुझी काय चूक होती. खरं तर ना मला चिंच, बोरं, आवळा हे सगळं खायचं मन करत होतं आणि म्हणूनच मी इशूकडे फोर्स केला. इशू मला नाही म्हणत होती, ती मला सांगत होती की आपण अर्णव सरांना सांगून जाऊया. ती मला सांगतही होती की मी मोबाईल घेऊन येते, पण तिचं मी 1 नाही 2 नाही काहीच ऐकलं नाही. तिला मी म्हटलं की मला काही कारणं देऊ नकोस, तू माझ्यासोबत आता चल. आणि म्हणूनच मग ती कोणताही मागचा पुढचा विचार न करता माझ्यासोबत सरळ निघून आली. खरं तर तिची यामध्ये काहीच चूक नव्हती. खरंच अर्णव, खरं तर जी चूक होती ना ती सगळी माझी होती. मी तुझं ऐकायला हवं होतं, पण तिचं मी ऐकलं नाही आणि त्यामुळे हे सगळं झालं. आता अर्णवला त्याची चूक लक्षात आलेली असते. अर्णव आता अंजलीला म्हणतो, अगं ताई तुला कळतंय का, या सगळ्या रागाच्या भरात मी तिला किती काय काय बोललो आहे, तिला किती हर्ट केलं आहे, तिचं एकही शब्द मी ऐकून घेतला नाही आहे, तिला काय वाटत असेल. तर दुसरीकडे मात्र हो मला कळतंय तुला वाईट वाटत असेल, पण आता मी तरी काय करू, तुला तीच पण सांगत होती ना, तू पण ऐकून नाही घेतलंस, असं का करतोयस तू. आणि तुला माहिती आहे का आता ती माहेरी गेली आहे, मग आता पुढे काय करायचं आहे. त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो की मलासुद्धा कळत नाही आहे की काय करायचं आहे ते, पण काहीतरी करावं तर लागणारच आहे. अंजली म्हणत असते की जा तिला मनव, कारण तिला जोपर्यंत तू मनवत नाहीस ना तोपर्यंत काही उपयोग होणार नाही आहे. पहिल्यांदा जा आणि तिला मनवून ये, असं देखील आता सांगितलं जातं. इकडे ईश्वरी आणि तिची आई ही गेटपर्यंत पोचलेली असतात आणि त्याच वेळेला ईश्वरी आईला म्हणत असते की आपल्याला पुढे रिक्षा भेटेलच, पण ईश्वरीची नजर ना सारखी मागे पुढे होत असते. असं वाटत असतं की मागून अर्णव येईल म्हणून ती सारखी मागे बघत असते, पण हे सगळं बरोबर सुप्रियाने हेरलेलं असतं. तेवढ्यातच ना समोर आता राकेश आलेला असतो आणि राकेश तिथे येऊन आता शुभेच्छा देऊ लागतो. राकेश म्हणत असतो की वा आलात तर बरं वाटलं आलात म्हणून, आणि तुम्हाला हॅप्पी ॲनिव्हर्सरी. आणि काय हो फक्त जावयाला आमंत्रण देताय, होऊ घातलेल्या जावयाला बोलवलंही नाही, आमंत्रणही दिलं नाही, हे मात्र तुम्ही बरोबर केलं नाही बघा, असं देखील तो आता बोलू लागतो. त्यावर इशूची आई खूपच जास्त भडकलेली असते आणि इशूची आई त्याच्याकडे बघत असते. त्याच वेळेला तुझ्यासारख्या नालायक माणसाला कशाला आम्ही इन्व्हाइट करू. ओ जरा जास्तच बोलायला लागलायत, म्हणजे आता घाबरायचं वगैरे सोडून दिले की काय मला. असं करू नका, ॲनिव्हर्सरी आहे, नवऱ्याबरोबर ॲनिव्हर्सरी साजरी करायची आहे ना, की ते आधीच नवऱ्याला वर ढकलू, असं देखील आता सुप्रियाला तो बोलत असतो. त्यावर सुप्रिया चिडते. सुप्रिया म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं, हां
त्यावर आता इकडे मात्र ईश्वरीलाही राग येतो. ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही हे सगळं जे काही बोलताय त्याच्याने आमच्यावर फरक पडणार आहे? नाही पडणारा फरक. आम्हीसुद्धा इंदोरचे आहोत आणि मुळात आम्ही तुझ्या नाही या पोकळ धमक्यांना घाबरत नाही. आणि आई, ह्याला त्या दिवशीच मिरचीच्या धुऱ्या दिल्या होत्या, त्या कमी पडल्या आहेत वाटतं, म्हणून आता ह्याला पुन्हा कोणता तरी वेगळा जालीम उपाय करून द्यायलाच हवा, त्याशिवाय हा माणूस सुधारणाऱ्यातला नाही आहे, असं देखील आता ईश्वरी बोलत असते. पण इकडे राकेश हा मात्र त्याची तुच्छ वागणूक जी आहे ती काही बोलायची सोडत नसतो. राकेश मात्र एक ना एक धमक्या देतच असतो. तो म्हणत असतो की बघा, तुमच्या मुलीची काय अवस्था करून ठेवेन ना ते तुमचं तुम्हालाही कळणार नाही. ओ, तुमची लायकी नाही हो माझा जावई होण्याची. माझा जावई ना लाखात एक आहे. सुप्रिया म्हणते, मी ना काहीतरी मागच्या जन्मी पुण्यच केलं असेल म्हणून मला इतका चांगला जावई मिळाला आहे आणि त्याच्यामध्ये जे गुण आहेत ना ते तुमच्यात कुठेही नाही आहेत, समजलं ना? असं देखील आता इकडे सुप्रिया रागारागात राकेशला बोलत असते. तर इकडे ईश्वरी म्हणत असते की लांब राहायचं, जराही जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही. मी ना अंजली ताईंकडे बघून शांत आहे, नाहीतर कधीच तुझा भुसकाट काढला असता, कारण हम इंदौर से है. इंदोरने उपाय केले ना तर कधीच संपशील से. असं देखील आता ईश्वरी बोलत असते. तर इकडे राकेश आता ईश्वरी बोलत असताना त्याच्या जवळ यायचा प्रयत्न करत असतो. तर ईश्वरी तिथलं असलेलं लाकूड हातात घेते आणि त्याला मागेच करते आणि त्याला म्हणत असते, जवळ यायचा प्रयत्नही करायचा नाही, लक्षात ठेव काय होईल ते. त्या दिवशी तर फक्त मिरचीची धुरी दिली आहे, पुढे बघ काय होईल ते. असं बोलूनच आता ती प्रचंड अशी तापलेली असते आणि त्याला धमकी देते आणि त्याला म्हणत असते, जराही काही वाईट करायचा प्रयत्न केलास ना तर माझ्याशी गाठ आहे. असं देखील आता ती रागारागात बोलत असते. आणि तुझ्या ह्या पोकळ धमक्याला ना मी नसते घाबरत, असं ती बोलते. त्याबरोबर राकेशची बोलती बंद होते. तर आईलासुद्धा आता ईश्वरी इतकी एकदम शूर झाली आहे हे बघूनच एकदम बरं वाटत असतं आणि त्यामुळेच ना आई आता इशूला घेऊन तिकडनं जाते. पण इकडे मात्र राकेशने अजूनही इशूचा नाद काही सोडलेला नसतो. त्याला काही झालं तरी अर्णवाने इशूला लांब करायचं असतं आणि इशूला मिळवायचं असतं, यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. दुसरीकडे इशू आणि त्याचसोबत आई आता घरी आलेले असतात. नम्रता इशूला आलेलं बघते आणि म्हणते, इशू तू आलीस, बरं वाटलं गं. आणि आज त्या बंगल्यात ना पाय कसा निघवला गं, खरं तर तू बाहेरही पडत नाहीस आणि मग आज कशी आलीस? त्यावर आता इशू म्हणते की का गं, मी माझ्या माहेरी येऊ नये का? आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे, मग म्हटलं जरा भेटून यावं आईबाबांना म्हणून आले. असं देखील आता इशू ही बोलू लागते. तर इशूला नम्रता पाणी आणून देते. त्याच वेळेला इकडे मात्र आता अर्णवचा विषय निघतो. पण आता ईश्वरी म्हणत असते की काय ना, राकेशच्या धमक्यांना घाबरायचं नाही, अर्णव सर आहेत ना, अर्णव सर असताना ना बिलकुल टेन्शन नसतं. तर इकडे मात्र आता नम्रता म्हणते की कोणीतरी नवऱ्याबद्दल जरा जास्तच बोलायला लागले. तर इकडे मात्र इशू लगेच बोलते, काही नाही आहे, मी नवऱ्याबद्दल बोलते, उलट ना 2 दिवस ना मी रिलॅक्स होणार आहे, मला त्या भडकूचंचं ना नावही नको आहे. म्हणजे मी इथे 2 दिवस आराम करायला आली आहे ना, मग मला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी नको आहे. त्यांना जर काही सांगायला गेले ना तर ते धड ऐकतही नाही, नुसता कांगावा करतात, कांगावा. मला ना नकोच आहे. 2 दिवस का होईना जरा डोक्याला शांतता मिळेल म्हणून मी इथे आलेली आहे. अच्छा, म्हणून तू इथे आली आहेस का? असं देखील नम्रता आता तिला मुद्दामून मजा घेत तिच्याशी बोलत असते. त्याच वेळेला आता सुप्रिया ही सुद्धा आता पाहत असते. सुप्रियाच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे ही ईश्वरी जी आहे ती अर्णवसोबत भांडून आली की काय अशी शंका सुप्रियाला येत असते. इकडे मुद्दामूनच नम्रता ईश्वरीची मजा घेत असते आणि म्हणत असते की जिजूंबद्दल बोललेलं का सहन होत नाही गं तुला? तर इकडे आता सुप्रियाही म्हणत असते की का काय झालं आहे का? तर इशू म्हणते, अगं नको का त्यांचं नाव, म्हणजे कसं आहे ना की बघ, आता मी 2 दिवस माहेरी आली आहे ना तर मला माहेर पण एन्जॉय करू दे, कारण मी तिथे असते त्या माणसासोबत सतत ते बोलणं वैताग येतो मला. म्हणून विचार केला की जरा भडकूचंदपासून आराम. तेवढ्यातच दारावर अर्णव आलेला असतो आणि अर्णव अचानक आल्यामुळे ईश्वरीची मात्र आता बोबडीच वळलेली असते. ईश्वरीला काय बोलावं आणि काय नाही हे समजतच नाही, कारण ती त्या भडकूचंदपासून लांब राहायचा प्रयत्न करत असते. पण तोच भडकूचंद आता तिथे येऊन हजर राहिलेला असतो आणि त्यामुळेच आता तिला खूप मोठा धक्काच बसतो. ईश्वरी आता पाहतच राहते. तर अर्णव आल्याबरोबर, जावई बापू तुम्ही आलात, हे काय आम्ही आत्ताच आलो होतो, या 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 असं बोलून त्याला बोलवलं जातं.
अर्णव आता तिथेच उभा असतो. तर इकडे मात्र अर्णव नम्रताला इशारा करतो. नम्रताला डोळ्याने इशारा केल्याबरोबर नम्रताला कळतं की नक्कीच यांचं काहीतरी वाचलेलं आहे. मग आता नम्रतासुद्धा आईला इशारा करते आणि इशाऱ्यानेच सांगते की ह्या दोघांची भांडणं झालेली आहेत आणि त्यामुळेच ना आता आई आणि नम्रता ईश्वरीला जराही किंमत देत नाही. म्हणजेच आता ईश्वरीला नम्रता म्हणते की जरा इकडे ये गं. म्हणजे जिथे आधी ईश्वरी बसलेली असते ना तो मान त्यांना आता अर्णवला द्यायचा असतो आणि त्यामुळेच ना ईश्वरीच्या हाताला धरून दोघंही जण तिला बाजूला यायला सांगतात. आणि जेव्हा आता दोघंही जण बाजूला यायला तिला सांगतात तेव्हा मात्र आता ईश्वरी तिथे येते. ईश्वरीला असं वाटतं की अर्णवच्या बाजूला मला बसायला सांगत आहेत की काय, म्हणून आता नम्रता ही मुद्दामूनच ईश्वरीला अर्णवच्या या बाजूला खेचते आणि अर्णवला मात्र ती आता तिकडे बसायला जागा देते. अर्णव आणि नमूची चांगलीच गट्टी जमलेली असते आणि त्यामुळेच नमूना अर्णवच्या टीममध्ये असते. म्हणूनच आता नमू ठरवते की अर्णवला आपण जे आहे ते मुद्दामूनच मोठं करावं जेणेकरून ना या ईश्वरीची मस्ती जिरेल. म्हणूनच नम्रताने आता ईश्वरीला किंमत द्यायचं नाही हे ठरवलेलं असतं आणि म्हणूनच ती तिला आता बाजूला घेते. तर ईश्वरी म्हणते की मला का बाजूला करतेस, पण ईश्वरीला हे कळत नसतं की आता मात्र सगळं कौतुक जे आहे ते फक्त आणि फक्त अर्णवचंच होत असतं आणि त्यामुळेच ना अर्णवला तिथे बसायला सांगितलं जातं. मग काय जावं बापू, काय घेणार असं देखील त्याला चौकशी करत विचारलं जातं. आता अर्णवची खूप जास्त आदरातिथ्य केलं जात असतं. अर्णवला काय हवं काय नको हे सगळं काही विचारलं जातं. तर इकडे मात्र आता अर्णव म्हणतो की मला काही नको, पण त्याच वेळेला त्याला फोर्सफुल्ली आईही विचारत असते आणि त्याचसोबत नमूही. तर इकडे मात्र ईश्वरीच्या डोक्यात तेच सुरू असतं, माहेरपणाला तर मी आली आहे पण कौतुक मात्र ह्यांचं होते काय नाही पण लोक, असं आता इशू मनातल्या मनात विचार करत असते. त्याच वेळेला सुप्रिया म्हणत असते की जावई बापू फक्त सांगा तुम्हाला काय हवं आहे ते, मग आम्ही तुमच्यासाठी सगळं हजर करतो. त्याच वेळेला आता इशू खूप जास्त पाचकळत असते आणि त्यावेळेला मात्र इशू काही बोलायला जाणार तिला काय हवं आहे तेवढ्यातच आता अर्णवने म्हटलेलं असतं. अर्णव म्हणतो मला ना तुमच्या हातचा स्पेशल असा चहा हवा आहे आणि चहासोबत त्यावर इथे ईश्वरी पुन्हा बोलायला जात असते पण इथे ईश्वरीला अर्णव बोलूच देत नाही. ईश्वरीच्याच आधीच अर्णव बोलतो की मला ना तुमच्या हातचे ते इंदोरी पोहेसुद्धा हवेत, कारण तुमच्या हाताला ना जी टेस्ट आहे ना ती इतर कोणाच्याही हाताला नाही. बघा हा आई, मला तुम्ही पोहे चहा हे सगळं आणून द्या, पुढचं आपण नंतर बघूया काय हवंय काय नको ते. हो हो सांगाच हवे बापू, आपण तुमच्यासाठी सगळं स्पेशल बनवूया, असं देखील आता मुद्दामूनच ईश्वरीची आई देखील आता बोलू लागलेली असते. त्यामुळे ईश्वरीला आता खूपच जास्त राग येत असतो. ईश्वरी विचार करत असते म्हणजे हे सगळं माझ्यासोबत घडायला हवं होतं ते सगळं काही ह्यांच्यासोबत घडतंय, हे आता बिलकुलही मला चालणार नाही असाच विचार ना इकडे मात्र आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तर इकडे मात्र आता ईश्वरीची आई आता चहा आणण्यासाठी म्हणून आतमध्ये जाते. तर इशू तिथेच उभी असते आणि ती अर्णवकडे पाहत असते. तिला आता अर्णवचा राग येत असतो कारण ती माहेरी आलेली असते आणि ती लाड पुरवून घ्यायला आलेली असते, पण ते सगळे लाड अर्णवचे होत असतात आणि त्यामुळेच ना इशूला खूप जास्त राग येत असतो. तर तसंच आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळतं. इशू आणि अर्णव आता बेडरूममध्ये असतात आणि त्याच वेळेला आता अर्णव इशूला बोलत असतो की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर आता इशू म्हणत असते की काय बोलायचं आहे ना तुम्हाला, मला माहिती आहे. तर अर्णव म्हणतो की काय माहिती आहे तुला. त्यावर इशू म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं आहे. आता अंजलीताईंकडनं तुम्हाला कळलंच असेल ना की मी का गेले होते अंजलीताईंसोबत ते, म्हणूनच तुम्हाला या संदर्भात बोलायचं असणार आहे, पण मी आता तुमचं ऐकून घेणार नाही आहे असं देखील इशू म्हणत असते. दुसरीकडे राकेश आणि त्याचसोबत वल्लरी प्लॅनिंग करत असतात. वल्लरी म्हणत असते की आता ती माहेरी गेली ना तिला माहेरीच थांबवायला हवं कायमचं, यासाठी काहीतरी प्लॅनिंग करायला हवं. इकडे इशू अर्णवला हे सगळं बोलत असताना अर्णव म्हणतो की मला त्या विषयावर बोलायचंच नाही आहे. मग आता इशू अर्णवकडे पाहतच राहते. तिला आता कळत नसतं की नेमकं कोणत्या विषयावर बोलायचं आहे. दुसरीकडे अंजली आता वल्लरीच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती म्हणत असते की उद्या तुम्ही ॲनिव्हर्सरीला जाणार आहात ना, तर नाही मला जमणार नाही असं वल्लरी सांगते. पण मामा म्हणतात मी आता बिलकुलही तुझं ऐकून घेणार नाही आहे, यावेळेला तुला ॲनिव्हर्सरीला यावंच लागेल. आणि मामा तिला आता जबरदस्ती ॲनिव्हर्सरीला ईश्वरीच्या घरी घेऊन जाणार असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.